जगन्नाथपुरीकडे जाण्यासाठी आम्ही म्हणजे रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी आम्ही स्टॉपवरती उभं होतो, टॅक्सीची वाट बघत होतो. पण समोरून ही BRTची बस येताना दिसली आणि ती पूर्ण रिकामी होती. त्यामुळे एवढं लाईट बंद केलं त्यांनी. आमचं जेवढं सामान आहे ते घेऊन चढायला काही प्रॉब्लेम पण नव्हतं, म्हणजे सोपं झालं ना आम्हाला. ही बस खरं तर डेपोमध्ये जात होती, काहीतरी काम असणार आहे त्यांचं, रिपेअरिंग वगैरे काही असणार आहे. पण रस्त्यात आम्हाला उभं बघितलं आणि स्टेशनकडेच जातो म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला पिकअप केलं. आता स्टेशनपर्यंतचा प्रवास आमचा जरा छान होतो आहे, म्हणजे ऐसपैस होतो आहे. चला जाऊया स्टेशनला. BRTच्या बसने अगदी वेळेत आम्हाला रेल्वे स्टेशनला पोचवलेलं आहे. सकाळची 6:50 झालेली आहेत आणि आम्ही उभं आहोत प्लॅटफॉर्म नंबर 2ला, जिथे आत्ता तुम्ही बघताय ती भुज बँड्रा टर्मिनस एक्सप्रेस उभी आहे. आणि याच प्लॅटफॉर्मवरती आमची आता अजमेर पुरी एक्सप्रेस येणार आहे. बरोबर 25 मिनिटं आधी आम्ही पोचलो आहोत. रेल्वे स्टेशनला ना तुम्ही कुठल्याही प्रहरी या, म्हणजे अगदी सकाळी या, दुपारी या, मध्यरात्री या, गर्दी तुम्हाला अशीच बघायला मिळणार. कारण ट्रेन्सच्या वेळा असतात ना वेगवेगळ्या आणि त्यानुसार गर्दी येते. स्टेशनवर उभं राहण्याची ना एक वेगळीच गंमत असते. एक ट्रेन जाते, दुसरी येते, लोक बदलतात, चढतात, उतरतात. ही जी धावपळ असते ना, हे बघणं म्हणजे छान वाटतं मला. आणि फायनली आली आहे आमची ट्रेन अजमेर पुरी. ट्रेनला बघूनच खूप मस्त वाटतं आहे, माहिती आहे का. आता बसायचं आहे ना. सामान बिमान आता ठेवलं आहे आम्ही, छानपैकी रचून टाकलं आहे. आता सेटल्ड झालो आहोत आणि बाय सुरत. आता 10 दिवसानंतर भेटूया. 10 दिवसांची मोठी ट्रिप आहे जगन्नाथपुरी आणि तिकडचा सगळाच एरिया तुम्हाला पण दाखवणार आहे. तुम्ही पण येत आहात माझ्यासोबत. चला, ही जी आहे ना, ही आमची ट्रेन शेफ आहे बरं का. आता आपण तिला विचारूया, काय बनवतेस ग बाळा. भूख लग रही है सुबह सुबह, क्या कर सकते हैं. लो अभी तो बहुत भूख लगी है सच में. 8 बजे कॉफी. That's ready. हेलो, कैसा है? Just amazing. Very nice. And much needed. वाव. हे आमच्या रूटवरचं मोठं स्टेशन आहे नागपूर. आता बघा, तुम्ही लहानपणापासून पुलंना वाचत येता तर तुम्हाला माहिती असतं ते नागपूरची एक अटॅचमेंट असते. आणि इथली ऑरेंज बर्फी आम्ही घेतलेली आहे. हा एक 250 ग्रॅमचा डब्बा तुम्हाला 185 रुपयाला मिळतो. बघूया कशी वाटली. टेक्स्चर अच्छा नहीं है. इट हैज थ्रेड लाइक टेक्सचर है जो थोड़ा सा वियर्ड लगता है. देखने के बाद लगता है कि इसका बेस होगा मावे का, बट वो मावे का नहीं है. इट्स समथिंग डिफरेंट, बट जिसके थ्रेड निकलते हैं तो वही थोड़ा प्रॉब्लम है. बाकी टेस्ट अच्छा है. ऑरेंज बर्फी, मैं इसका वेट कर रहा हूँ 2 महीने से, निकलने से पहले ही कि नागपुर जाके ऑरेंज बर्फी खाएंगे. अभी मैंने वीडियो निकालने से पहले ही ख़त्म कर दी है. बहुत अच्छी, अप टू द मार्क. वेरी गुड, नाइस. ऑरेंज सिटी नागपुर. तो हम लोग आज ऑरेंज सिटी में है नागपुर में, और ऑरेंज सिटी में आने के बाद ऑरेंज का प्रोडक्ट नहीं खाएंगे, ऐसा हो नहीं सकता. तो हमने आज ये ऑरेंज बर्फ़ी यहाँ की खरीदी. बहुत ही औसम और बहुत ही टेस्टी थी. आप जब भी नागपुर आइए प्लीज़ ट्राय कीजिए ऑरेंज बर्फ़ी. नागपूरची बर्फी कधीचं चालू होतं पण ते काय मला जमले नाही, ठीकठाक लागले. चवीला छान आहे पण खूप नाही. ओके. बघा माझ्या मागे काय चाललेलं आहे. हे असंच चाललेलं असतं, कोणी सुखाने व्हिडिओ पण काढायला देत नाही. 4 लोकांना विचारलं आपण, 4घांना विचारलं. 4घांपैकी 2घांना खूप आवडलं, 2घांना अजिबात नाही आवडलं.
ह्याचं कारण असं आहे ना की ही बर्फी जी आहे ती बेसिकली पेठा जो बनवतात ना, आग्र्याचा पेठा कोहळ्यापासून बनत असावी असा काहीतरी अंदाज आहे. म्हणजे ते खाल्ल्यानंतर मला तसं जाणवलं. आता हे बघा, ही नाही आवडली हे खाणाऱ्याचं पर्सनल मत आहे, किंवा आवडली हे पण खाणाऱ्याचं पर्सनल मत आहे. त्यामुळे ह्याच्यात पर्सनलमध्ये नको जाऊया आपण. तुम्ही जर का माझ्यासारखं पर्सन असाल की फूडी असाल तुम्ही आणि वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळं डिशेस तुम्हाला खायला आवडतात, तर कुणाचं काहीही ऐकू नका. तुम्ही नागपूरला गेलात, तुम्ही 250 ग्रॅमचा डब्बा घेऊन बघा, म्हणजे आवडू पण शकतं ना कुणाला, असं पण असतं. त्यामुळे हे बघा, ही जी बर्फी आहे ही इतकी काही छान नाही आहे, हे माझं पर्सनल मत आहे. तर तुम्हाला आवडेल तसं घेऊ शकता, पण वर्थ नाही आहे. 185 रुपये देणं म्हणजे काय आहे असं वाटलं. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि ट्रेननी, म्हणजे आम्ही सगळ्यांनी झोपेतच ओरिसामध्ये एंटर केलेलं आहे. ओरिसामध्ये एंटर केल्यावर कसं असतं ना की नवीन जागा आल्यानंतर आपल्याला ते खूप छान वाटतं. हां, ओरिसामध्ये आलो बाबा आपण. तर इथली झाडी बघतोय. केरळमध्ये जातो ना आपण तर तिकडे हिरवीगार दाट मोठमोठी झाडं असतात. इकडे तसं नाही आहे. बघा, माझा भाऊ पण तेच बघतोय, ओरिसामध्ये आलो आहे म्हणल्यावर. इकडे तसं नाही आहे. इकडे नॉर्मलच आहे. म्हणजे आपल्याकडे जसं असतं तशीच झाडी इकडे पण बघायला मला मिळते. काय असतं की तुम्ही नवीन ठिकाणी जाताना तर तो प्रदेश, तिथलं वातावरण, तिथली माती हे सगळं बघावंसं वाटतं आपल्याला. ते बघून जरा छान एक वेगळाच फील येतो. सो बस, फायनली एंटर्ड इन पुरी. 36 तासाचा मोठा प्रवास करून आणि 3 महिने वेट करून, म्हणजे 3 महिन्यांपूर्वी तिकीट झालं होतं ना, तर 3 महिने वेट करून आज आम्ही जगन्नाथपुरीला पोहोचलो आहोत. दुपारची 3:25 झालेली आहे. बाहेर जरा झिमझिम पाऊस चालू आहे, खूप जोरात नाही चालू आहे, पण ते प्लॅटफॉर्म ओला आणि सगळं आहे. ठीक आहे. आत्ता एक्साइटमेंट आहे जगन्नाथ भगवानांना बघण्याची. कधी एकदा आता रूमवर जायचं, पटकन फ्रेश व्हायचं, पटकन मंदिराकडे जायचं आणि दर्शन घ्यायचं, असं ते मनात चालू आहे. आम्हाला सगळ्यांना आनंदाच्या उकळ्या फुटायला सुरुवात झाली आहे. जसं पुरीमध्ये एंटर केलं आम्ही तसं. बाबू मिल गया था हम लोग को। बहुत अटैचमेंट हो गई थी इसके साथ में। ही आहे आमची ट्रेन जी आता आराम करते आहे. इथून पुढे तिने ठरवलं तरी जाऊ नाही शकत, कारण हे भारताचं शेवटचं टोक आहे, पहिलं म्हणू शकता. पुरीमध्ये तुम्ही एंटर करताना तर तुम्हाला फिशचा हलका हलका वास यायला सुरुवात होते, कारण यांचं मुख्य अन्न आहे फिश. हे श्री जगन्नाथ टेम्पल इन्फॉर्मेशन सेंटर आहे. या म्हणजे काय यूज आहे याचा मी विचारलं पण नाही. तुम्हाला माहिती असेल तर सांगा मला. इथे मंदिरासाठी फंड्स वगैरे घेतल्या जातात. ठीक आहे, म्हणजे छान वाटलं जरा मला, म्हणून दाखवते तुम्हाला. हिला माहितीच नव्हतं मी शूट करते म्हणून. ठीक आहे, पोचलो आहे आता पुरीला. आजचा व्लॉग एवढाच होता. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्यू सो मच.